मैत्रिणी नमस्कार. आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम. शारदा काकू बाहेर गेलेल्या घरी येतात आणि म्हणतात, काव्याच दोषी नाहीये, मी पण दोषी आहे. आई आहे ग मी. काव्यावर काय परिस्थिती होती, तिच्यावर अन्याय झालेला पाहून माझी काय अवस्था झाली होती हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. शारदा काकू नंदिनीला म्हणतात, तू तिथे मांडवत नसताना आम्ही काव्याला कशा प्रकारे उभी केली हे आम्हाला आई आहे तुम्ही. काव्यावर झालेला अन्याय ऐकून माझी काय अवस्था झाली होती ना हे मी नाही सांगू शकत. तू तिथे मांडवत नसताना आणि ज्या प्रकारे काव्याला लग्नासाठी उभी केली ना ते ऐकून मला स्वतःचीच लाज वाटायला लागली. दादा तू एकटी नव्हती होतं सांगितलं लग्नासाठी मी सुद्धा बापाचा भागीदार होतो ना. मला सगळं माहिती होतं, आधी काय सांगितलं तू शारदा? कारण मला नंदिनीचं लग्न दुसऱ्यांना मोठा करायचं नव्हतं आणि म्हणून मी काव्याला तडजोड करायला सांगितलं. मी तिला सांगितलं की आजपासून दिवस घेऊ नको. ती बिचारी मला सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करत होती. अनेकदा तिने प्रयत्न केला पण मी इतकी कस झाली ना की हॉस्पिटलाइज झाली. काव्याने तात्पुरती माघार घेतली. नंदिनी जे काही घडलं ना तिचा काहीही दोष नाही. तुला जर कोणाला दोष द्यायचा असेल ना तर तू मला दे. वाटलं होतं आपली भूक सव्वा लाखाची असं समजून हे कटू सत्य पात्रात लढून टाकावं आणि हे कटू सत्य राक्षसासारखं समोर येऊन माझ्या दोन्ही मुलींचा संसार असा एका क्षणात संपून टाकेला असं नव्हतं वाटलं. नंदिनी तुझी गुन्हेगार काव्या समोर येऊन माझ्या दोन्ही मुलीचा संसार असा मोडून टाकेल ना असं मला कधीच वाटलं नव्हतं. काकू परत नंदिनीला हात जोडून म्हणतात, अगं नंदिनी, तुझी गुन्हेगार काव्या नाही मी आहे. झालंच तर मला माफ कर. हे बघून काव्या शारदा काकू जवळ जाते आणि म्हणते, ए आई शांत हो बरं, स्वतःला त्रास करून घेऊ नको. तुझी पण तब्येत जपायला पाहिजे ना. आणि इकडे देशमुखांच्या घरी काही रिपोर्टर्स येतात आणि पार्थला विचारतात, तुमच्या भावासोबत तुमच्या बायकोचं अफेअर होतं हे कळाल्याच्या नंतर तुम्हाला कसं वाटतंय? दुसरी रिपोर्टर पार्थला विचारते, इतक्या दिवसापासून तुमचा भाऊ विश्वासघात करतोय तरी पण तुम्ही एका छताखाली कसे राहताय? आणि तिकडून जीवा येतो. आणि इकडे मोहितेंच्या घरी काही महिला मंडळ येतात आणि त्या बाया म्हणतात, सभ्य समाजाच्या तोंडावर काळीमा फासणाऱ्या मुलीशी तुम्ही कशा काय बोलत बसलाय ग? हिच्या तोंडाला काळं फासा. असं म्हणताच काही बायका काळे हात घेऊन काव्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यामध्येच नंदिनी तिथे येते आणि त्या बायांचे दोन्ही हात धरते. काव्या तिकडे तोंड करून बसलेली असते. आता पुढे काय होणार आहे हे पाहणे खूप रंजक ठरणार आहे, तेव्हा कोणीही मिस करू नका. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.